नांदेडच्या नायगाव बाजारपेठेत दिनांक 2 सप्टेंबर रोजी मराठा आरक्षणासाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे मुंबई या ठिकाणी उपोषण सुरू असताना उपोषणाला पाठिंबा म्हणून तसेच मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण मिळावे या मागणीसाठी नायगाव बाजार शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले होते। या बंदच्या हाकेला प्रतिसाद देत नायगाव बाजारपेठेतील सर्व व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने, दुकाने आणि बाजारपेठ पूर्णपणे बंद ठेवून मराठा आंदोलनाला भरभरून प्रतिसाद दिलाय। या अभूतपूर्व बंदमुळे मराठा समाजाची एकजूट पुन्हा एकदा दिसून आली। लवकरात लवकर सकारात्मक निर्णय न घेतल्यास याहीपेक्षा तीव्र आंदोलन करू असा इशारा यावेळी देण्यात आला आहे। वतीने व संबंध नायगाव तालुक्याच्या वतीने सातत्याने 5 दिवसापासून मुंबई येथे मराठ्याचे संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण चालू आहे। मराठ्याला आरक्षण मिळावं यासाठी आमरण उपोषण चालू आहे। त्यांची तब्येत अतिशय खालावलेली आहे। इथं कुठेतरी सरकार त्यांची दखल घेत नाही। त्यासाठी आम्ही सकल मराठा समाजाच्या वतीने नायगाव बंदची हाक दिली होती। या नायगाव बंद हाक मध्ये सर्व व्यापाऱ्यांनी आम्हाला प्रतिसाद दिला, त्याबद्दल सर्व व्यापाऱ्यांचे मी आभार मानतो आणि पोलीस प्रशासनाने आम्हाला सहकार्य केलं, त्याबद्दल सर्व पोलीस प्रशासनाचे आभार मानतो आणि सर्व समाज बांधवांचा आभार मानतो। आजच सकाळी नांदेड जिल्ह्याचे खासदार आमचे नेते रवींद्रजी चव्हाण साहेब जरांगे पाटलाच्या भेटीला गेलेले आहेत आणि पाठिंबा आधी तर दिलेलेच आहेत आणि स्वतः जाऊन आज भेट घेऊन पाठिंबा देण्यासाठी गेलेले आहेत। त्याबद्दल सर्व समाजाच्या वतीने खासदार साहेबांचाही आभार मानतो आणि सर्व समाजांचा आभार मानतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। मी मराठा आंदोलक चंद्रकांत पवार होटाळकर या नायगाव तालुक्यामधून आम्ही बोलत आहोत की मनोज पाटील जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून आज नायगाव तालुका कडकडीत बंद पाळण्यात आला असून या नांदेड जिल्ह्यामधले सर्व आमदार खासदारांनी मनोज पाटील जरांगे यांना आझाद मैदानावर जाऊन तात्काळ पाठिंबा द्यावा, ओबीसी मधून आरक्षण मिळावं या संदर्भात या ठिकाणी आम्ही आज असं आवाहन करतो की आमच्या नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार रवींद्र पाटील चव्हाण यांनी गेल्या अनेक वर्षापासून जो मराठा समाजाचा लढा आहे चालू, त्यात त्यांनी 100% सहभागी आहेत आणि सर्व मराठा समाजाच्या सोबत आहेत। तरी पण आज एक नांदेड जिल्ह्यातला खासदार जाऊन मनोज पाटील जरांगे यांची आज संध्याकाळपर्यंत भेट घेतीलच, पण बाकीचे जे नांदेड मधले आमदार राजेश पवार असोत, बोंडारकर असोत, कल्याणकर असोत, खासदार चव्हाण साहेब असोत, यांनी सर्वांनी जाऊन आझाद मैदानावर मनोज पाटील जरांगे यांना तात्काळ पाठिंबा द्यावा, अन्यथा नांदेड जिल्ह्यामध्ये कुठेही आपल्याला फिरू देणार नाही। मी सर्व मराठा समाजाला आवाहन करतो नायगाव मधून की या कुठल्याही राजकीय नेत्यांना गावबंदी करायचं आहे आपल्याला आणि तुम्ही करा, यांना बघूत आपले नाहीत तर ते कोणाचेच नाहीत, यांच्यावर बहिष्कार टाकल्याशिवाय आपण गप्प बसणार नाही। हे सर्व आमदार खासदार मराठा जीवावर निवडून येतात आणि मराठ्याची आज मराठ्यावर एवढा संकट कोसळला असून त्यांनी घरात बसून बघतात। एवढा नांदेड जिल्ह्यामध्ये नायगाव तालुक्यात अतिवृष्टीचा पाऊस पूर पडला तर हे महोदय राजेश पवारजी साहेब मीडिया समोर येऊन सांगतात की असं तसं आहार ते सोडून द्या, तुम्ही ग्राउंड लेवलला काम करा, तुम्हाला सर्व समाजाचं मतदान लागते आणि जेव्हा मराठा समाजावर इतर समाजावर जेव्हा संकट येतात तेव्हा तुम्ही घरात बसून तुम्ही लोकांना शांतपणे शिकवता। मी या पोट तिडकीने सांगतो की यापुढे या राजकीय लोकांना मी स्वतः फिरू देणार नाही। जर आरक्षणाला पाठिंबा नसेल तर या लोकांवर मी सर्व मराठा समाजाच्या वतीने मी जाहीर बहिष्कार टाकतो आणि मी या ठिकाणी थांबतो। प्रतिनिधी हनुमंत चंदनकर, NTV न्यूज मराठी, नायगाव, नांदेड।